जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला 23वा अभंग घेणार आहोत. 7 5 3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ, येते काही कष्ट न लगती. आज पाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवाजीने नामे बिन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. तर ज्ञानदेव सांगतात की तत्ववेत्याने ऋषीमुनींनी सर्वत्र दिसणाऱ्या सृष्टीची विश्वाची मूलतत्वे शोधली आणि ती मूलतत्वे शोधल्यानंतर ही मूलतत्वे कुणी निर्माण केली याचा शोध त्यांनी घेतला. तर तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की परमेश्वराच्या सामर्थ्याने आणि अनंत विश्वाचे नियोजन होते आणि परमेश्वराच्या प्रेरणेनेसुद्धा याचे नियोजन होते. तर या परमेश्वराचा शोध मानवाने घेतला पाहिजे असं या ठिकाणी संताला वाटतं. तर तेव्हा त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्या तत्ववेत्यांनी म्हणजे 7 5 3 दशकाचा मेळा, म्हणजे याची बेरीज किती होते, 25 होते. तर 25 तत्वांनी हे विश्व बनलेले आहेत. तर ते 25 तत्व कोणते कोणते आहेत बघूया आपण. तर 7 तत्वे म्हणजे पंचप्राण, मन आणि बुद्धी. तर पंचप्राणामध्ये काय येतं, प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान, ही पंचप्राण अशी एकूण 7. आणि दुसरी 5 तत्वे, 5 तत्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचतत्वे आहेत. आणि 3 तत्व जे आहेत, सत्व, रज, तम, ही 3 गुण आहेत, ही 3 तत्व आहेत. आणि दशक, त्या दशकामध्ये काय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. तर 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणते आहेत ते, डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ. आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, गुदा, शीश आणि जीभ. तर अशा प्रकारे हे 5 कर्मेंद्रिय झाले. तर हे संपूर्ण याची जर आपण बेरीज केली तर ते किती होते, 25 होते. तर संपूर्ण विश्व हे 25 तत्वांनी बनलेले आहे आणि याच 5 तत्वाचा समूह म्हणजे मानवी देह आहे. म्हणजे मानवी शरीरामध्ये ही 25 तत्व आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असं जे म्हटलं जातं, तर त्यामुळेच असं म्हटलं जातं. आणि वेदामध्ये या सर्व मूलतत्वास ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ही जी 25 मूलतत्व आहेत का नाही, त्याला काय म्हटलेलं आहे, ब्रह्म म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये वेदांत शास्त्रामध्ये 25 तत्वे कार्यरत असल्यामुळं ती मिथ्या आहेत. ही जी 25 तत्वे आपल्या शरीरात आहेत ते कशी आहेत, म्हणजे मिथ्या आहेत. तर हरी केवळ सत्य आहे, सृष्टीचा कर्ता धर्ता सर्वज्ञ सर्वमय सर्वसमर्थ ईश्वर आहे. त्यालाच सर्वांनी जाणले पाहिजे. म्हणजे ही 25 तत्वाच्या पाठीमागं जास्त न लागता ती 25 तत्व कशी आहेत, मिथ्या आहेत आणि ईश्वर एक सत्य आहे. आणि म्हणून ईश्वराला आपण सर्वांनी जाणलं पाहिजे की ज्या ईश्वराने हे तत्व निर्माण केली. तर ईश्वराशी एकरूप होण्यासाठीच हरिपाठाची निर्मिती झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून माऊली काय म्हणतात की 7 5 3 दशकाचा मेळा, एकतत्वी कळा. म्हणजे अशा प्रकारे माऊलीने या चरणामध्ये ह्या 25 तत्वाची माहिती आपल्याला करून दिलेली आहे. 25 तत्व हे मिथ्या आहेत आणि ईश्वर एक सत्य आहे आणि त्या ईश्वरानेच 25 तत्व तयार केलेले आहेत. तर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघूया. तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येते काही कष्ट न लगती. तर वरील सर्व तत्वाचा विचार करणे फार क्लिष्ट आणि कष्टप्रद आहे. म्हणजे 25 तत्वाचा विचार जर आपल्याला करायचा असेल, पण श्रीहरीचे नामस्मरण तसे नाही. तर श्रीहरीचे नामस्मरण कसे आहे, सर्वोत्तम असून सर्वश्रेष्ठ असून ते हरीचे नाव घ्यायला आपल्याला काहीसुद्धा कष्ट लागत नाहीत. आणि म्हणून आपण श्रीहरीचे नाव घेतले पाहिजे. तर त्यानंतर एक आपल्याला उदाहरण इथं देता येईल
ती एखाद्या स्त्रीला आपण सौभाग्यवती असं जर म्हटलं तर सौभाग्यवती म्हटल्यानंतर ती कुणाची तरी पत्नी आहे, ती कुणाची कोणत्या तरी मुलाची आई आहे, सासू सासऱ्याची सून आहे, दिराची बहिणी आहे आणि पुतण्याची काकू आहे. तर त्याचप्रमाणे नामस्मरणामध्ये सर्व तत्वाचा अंतर्भाव होतो. म्हणजे सौभाग्यवती म्हटल्यानंतर एवढी जी सगळी नाते त्या ठिकाणी आलेली आहेत, तर तसं नामस्मरणामध्ये सर्व तत्वाचा अंतर्भाव होतो. आणि म्हणून एक जर नामस्मरण केलं तर आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की नाम जप करायला इथे कशाही प्रकारचे कष्ट लागत नाही. बाकी सर्व साधना करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. तर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा. आजपाजपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धारू आसे. तर अजपा जप म्हणजे काय? श्वासावर होणारा सोहमचा जप होय. सो म्हणताना श्वास घ्यायचा आहे आणि हम म्हणताना श्वास सोडायचा आहे. तर श्वासावर होणारा जप आहे. आणि अशा प्रकारचा जप, अशा प्रकारची सुदर्शन क्रिया श्री श्री रविशंकरजी घेतात. आणि ज्यामुळं आज त्या सुदर्शन क्रियेमुळं जगातील जवळपास 180 देशामध्ये लोकांनी म्हणजे आजोबा जप करण्याची पद्धती त्या ठिकाणी त्यांनी शिकलेली आहे. म्हणजे सोहम या श्वासावर कशा प्रकारे आपण जप करायचा आहे. तर हे सोहम हा जो जप आहे तर तो जप कसा होतो बघा तुम्ही, की आपण सकाळी जेव्हा उठतो आणि सकाळी उठल्यानंतर दिवसा आणि रात्री मिळून हे होणारे जप किती असतात? 2,16,000 असे ते जप असतात. आणि हे श्वास जेव्हा आपण घेतो त्यामधून श्वास घेताना सो आणि सोडताना हम अशा प्रकारे आपण जप करतो. पण अशी भावना करून संकल्प सोडल्यास तितक्या जपाचे श्रेय आपल्याला मिळते. आपण श्वास तर घेतोच, पण योग्य पद्धतीने श्वास घेतला, श्वास घेताना सो आणि सोडताना हम जर आपण म्हटलं आणि तसं आपण आपल्या मनाचा निर्धार केला, संकल्प सोडला, तर त्या जपाचे श्रेय आपल्याला मिळते. तर दर दिवशी 2,16,000 जप माणसाचा केव्हा होईल? जेव्हा माणसाचे दिवसभर श्वासावर सतत नियंत्रण राहिले, अवधान राहिले, तरच तो जप पूर्ण होईल. तर त्याच्यानंतर ज्ञानदेव सांगतात की शरीर, मन, प्राण, क्रिया याच्यावर ज्याचे नियंत्रण असते तोच निश्चितही अजपा जप तो करत असतो आणि करू शकतो. पण असा अजपा जप हे कोण करतात? योगी करतात, साधू करतात. आणि म्हणून आपण जेव्हा जर संकल्प केला आणि तशा प्रकारे आपण जर जप केला तर आपलाही अजपा जप होऊ शकतो. आणि म्हणून असा जप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मनाचा निर्धार करावा लागेल, मनाचा संकल्प करावा लागेल. आणि त्या ठिकाणी आपण श्वास घेताना काय होतं माहीत आहे का, की त्या ठिकाणी आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. तर आजपा जप करण्याने शेवटी कसं करतो आपण जप बघा. आजपा जप तर कुंभक साध्य होऊन शरीरामध्ये प्राणाचा उलट संचार होतो. जेव्हा आपण कुंभक लावतो आणि श्वास घेतो तेव्हा आपल्या श्वास जो आहे तो वरच्या दिशेने जातो आणि तो प्राण ऊर्ध्वमुखी होऊन कुंडलिनी जागृत होते. आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार होतो. मात्र हा मार्ग कठीण आहे. म्हणजे कुंडलिनी जागृत करणं, अशा पद्धतीने श्वास घेणं, हा मार्ग काय सर्वसामान्य माणसाला हा मार्ग जमणार नाही, एवढं त्याला साध्य करता येणार नाही. पण एखादा काम करणारा व्यक्ती आहे, शेतामध्ये काम करतो, इकडे तिकडे कामात असतो, तर तो व्यक्ती मात्र जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती मात्र नामस्मरणाचा जर सोपा मार्ग जर त्यांनी घेतला आणि सतत नाम जपावर त्यानं काम करत करत जर आपलं लक्ष केंद्रित केलं तर निश्चितपणे त्यालासुद्धा त्या नाम जपाचं तेवढंच फळ मिळतं जेवढा अजपा जप केल्यानंतर फळ मिळतं तेवढंच नामस्मरणाने सुद्धा मिळतं, असं या ठिकाणी माऊली म्हणतात. तर पुढच्या याच्यामध्ये माऊली काय म्हणतात? ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला. तर ज्ञानोबाराय म्हणतात की त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे ते असं सांगतात की
नामस्मरणा वाचून जगणे मला व्यर्थ वाटते आणि म्हणूनच मी रामकृष्ण नामाचा रस्ता हा स्वीकारलेला आहे आणि म्हणून मी नाम जप करत आहे आणि म्हणून हरीच्या नामस्मरणाने मी माझं पूर्ण आयुष्य त्यावर घातलेलं आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर पुढं बघूया 24व्या अध्यायात माऊली काय म्हणतात ते. रामकृष्ण हरी.